शासकीय दुखवटा असताना सुद्धा अल्पसंख्याक विभागाकडून शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप केलं आणि त्यानंतर एक भयानक प्रकार समोर आला। मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि उपसचिवांची बदली देखील झाली। मात्र अजूनही हे प्रकरण जे आहे ते शमलेलं दिसत नाहीये, कारण ज्यांनी हे प्रकरण समोर आणलं त्यांना मंत्रालयात एक वेगळाच अनुभव आला। अक्षय जैन स्वतः आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हे सगळं प्रकरण समोर आणलंय। तुम्ही मंत्रालयात गेला होता, तिथे कुठल्या विभागात गेलात, काय तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि आता अजूनही या प्रकरणाबाबत तुमची काय मागणी? अक्षयजी, मंत्रालयात गेल्यानंतर तिथे जे जवळपास अर्धे अधिकारी म्हणजे सर्वात मुख्य म्हणजे जे सचिवपासून सहसचिवपासून जे सुट्टीवर होते, तिथे गेल्यावर एक अवर सचिव जे आहेत विशाखा आडाव म्हणून मॅडम आहेत, त्यांच्याकडे गेलो। म्हटलं मॅडम, मला ह्या आपल्या जे केस संदर्भात मला माहिती हवी आहे, त्या संदर्भात ज्या फायली आहेत मला त्या बघायच्या आहेत आणि त्याच्यावर काही चर्चा घ्यायची, माहिती घ्यायची आहे। तर त्या मॅडमनी आधीच हात झटकले। म्हटलं सर, माझ्याकडे हा विषय नाही आहे, माझ्याकडे याच्याबद्दल काही माहिती नाही आहे। संबंधित जे अधिकारी आहेत ते जेवण करतायत, त्यांना बोलवते मी आणि तुम्ही त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतात। मी तिथं थांबलो अर्धा पाऊण तास साधारण। परत त्यांनी पिऊनला सांगितलं की त्या दोघा अधिकाऱ्यांना बोलवून घ्या। तर म्हणजे मॅडम, त्यांचं जेवण झालेलं आहे, ते आता हात धुवायला गेले आणि वॉशरूमला गेलेले आहेत। अजून अर्धा तास थांबलो मी। अर्ध्या तासानंतर परत मॅडमने त्यांना बोलवलं आणि म्हटलं की त्यांना बोलवून घ्या। ते परत आलेच नाही, त्यांचा फोनही लागला नाही। जेवायला गेलेले अधिकारी किंवा वॉशरूमला गेलेले अधिकारी परत 1.5 तास म्हणजे जवळपास 1.5 तास टोटल झालेला मला। मी तिथं पोहोचल्यानंतर 1.5 तासानंतर ते आलेच नाही आणि मॅडमने सुद्धा हात झटकले, म्हणजे सर माझ्याकडे याच्याबद्दलची काहीच माहिती नाही आहे। जर मिलिंद शेणा नामक उपसचिव यांची ट्रान्सफर होते आणि त्याची चौकशीचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत सचिवांना। सचिवांची ऑफिशियल स्टेटमेंट अशी आलेली आहे की आमच्याकडे टेक्निकल ग्लिच असल्या कारणाने आम्ही सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र जे ते वाटप करण्यात येत नव्हतं आणि योगायोगाने, शब्द त्यांचे आहेत, योगायोगाने 28 तारखेला ते टेक्निकल ग्लिच सॉल्व्ह झालं आणि आम्ही प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केलेली। म्हणजे याच्यावरती स्थगिती जी होती माणिकराव कोकाटे साहेबांनी दिलेली, ती उठवली कोणी, नंबर 1 हा प्रश्न आहे। आणि त्याच्यातले बरेच मुद्दे होते, मला फायली त्या बघायच्या होत्या, चर्चा करायची होती, परंतु यांनी पूर्णपणे टाळाटाळ केली। आणि आता मागणी अशी आहे, ज्याच्याकडे चौकशी जबाबदारी दिलेली आहे तोच व्यक्ती जर ह्या सर्व गोष्टींची पाठराखण करत असेल तर डेफिनेटली याच्यात खूप काही शंकास्पद आहे। आणि हे जे काही अधिकारी याच्यातले आहेत, 3 अधिकाऱ्यांना टाळाटाळ केलेली, जे काही अधिकारी याच्यातले असतील चौकशी निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत त्यांच्या मार्फत करण्यात यावी, जेणेकरून याच्यातलं खरं काय असेल ते जनतेसमोर येईल। तुझं असं म्हणणं आहे का की म्हणजे एका अधिकाऱ्याची बदली होऊन चालणार नाही, अजूनही काही अनेक अधिकारी त्याच्यात आहेत? हो, प्रश्न अनुत्तरित आहे। म्हणजे आपल्यामार्फत स्थगितीचा जो पत्र आहे तोही अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही, ते बाहेर काय येत नाही ते तो कळायला मार्ग नाही आहे। आणि जे काही अधिकारी आहेत फक्त एकाला बळी देऊन चालणार नाही, जी लोक ह्याच्यातली आहेत त्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि कारवाई ह्यासाठी होणं गरजेचं आहे जेणेकरून स्ट्रॉंग मेसेज राज्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जाईल। या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा तू पहिल्या दिवसापासून करतोयस, तुला आतापर्यंत काही या प्रकरणाला काही भ्रष्टाचाराची किनार लागली अशी वाटते? सर, 100% याच्यात भ्रष्टाचार आहेत, त्याच्यात काही डाऊटच नाही। परंतु ज्या पद्धतीने रोहित पवारांनी परवा सांगितलं की 20 ते 25 लाख रुपये पर सर्टिफिकेटचा रेट आहे, तर ते अगदी बरोबर आहे, कारण हा एवढा मोठा आर्थिक व्यवहार आहे। त्यामुळेच यांनी जे काही घडलेलं आहे, आता अधिकाऱ्यांना जर उत्तर यायला घाबरत असतील किंवा समोर यायला घाबरत असतील, त्याच्यावर जर स्टेटमेंट देत नसतील, तर हे क्लिअर आहे की हे आर्थिक त्यांची जे देवाणघेवाण ते समोर येणार आहे, ते समोर येऊ नये म्हणून त्याला दाबण्याचा प्रयत्न करतायत। आपण बघू शकतोय की अल्पसंख्याक विभागाकडनं शैक्षणिक संस्थांना दिलेले प्रमाणपत्राचा संदर्भातला निर्णय जो आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी जरी स्थगिती दिली असली तरी या संपूर्ण प्रकरणी अजूनही अनेक अधिकारी जे आहेत त्यांचा समावेश असल्याचं अक्षय जैन म्हणतात आणि त्यांची सखोल चौकशी निवृत्त जज मार्फत होणं अपेक्षित आहे। कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।